नरिमन पॉइंटच्या या परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि त्याच्यामुळे पोलीस जे आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांना धरून या ठिकाणाहून खरं तर गाडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे। आपण बघतो मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते खरं तर त्या रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आवडताना कुठेतरी पोलीस प्रशासनाची दमछाक होताना पाहायला मिळत आहे, कारण की कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरून हल्ल्यास तयार नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांची सुद्धा या ठिकाणी आपण बघतो की धावपळ आणि दमछाक होताना पाहायला मिळत आहे। सगळे कार्यकर्ते जवळपास अर्धा ते 1 तास झालेला आहे। हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघतो की प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी उतरून जे आहे ते गाडीत टाकलं जात आहे। पोलिसांच्या जवळपास 7 ते 8 गाड्या खरं तर या ठिकाणी आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे आंदोलन रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याचं पाहायला मिळते। मात्र काँग्रेसचं जे आंदोलन आहे मोठ्या संख्येने आज सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते आणि रस्ता खर्च रोखलेला आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी कारवाई जी आहे ती कुठेतरी कमी पडल्याचा आरोप केला जात आहे। जे आरोपी आहेत त्यांना याच्यामध्ये कुठेतरी त्यांना पाठीशी टाकलं जात आहे किंवा मग त्यांच्यावरती योग्य ती कारवाई काँग्रेसच्या वतीने आरोपी आहेत त्यांना पकडा आणि त्यांना न्याय द्या यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।